वर्ष मी नांदेडला होतो. नांदेडला असताना परभणी, हिंगोली, अकोला त्या भागामध्ये मी कंत्राटदार म्हणून काम करतो. कंत्राटदार म्हणून काम करत असताना त्याच्यामध्ये चढउतार खूप असतो आणि याचा विचार करून काहीतरी आपण साईड बिझनेस केला पाहिजे, दुसरा काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार. सुरुवातीपासून 1950 पासून निरनिराळ्या प्रकारचे व्यवसाय हाताळले, जे आज तागायत तुम्हाला कदाचित विश्वास वाटणार नाही, परंतु साधारण 50 व्यवसाय हे सर्व प्रकारचे, म्हणजे वर्तमानपत्र विकण्यापासून किराणा माल घरोघरी सप्लाय करण्यापर्यंत आणि ऑटोमोबाईलचे पार्ट्स विकणे, पब्लिकेशन करणे, स्पॉटलाईट म्हणून ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालवणे, अशा प्रकारचे निरनिराळे व्यवसाय मी हाताळले. काही याच्यामध्ये समाधान झालं नाही, काही याच्यामध्ये यश नाही मिळालं, काही याच्यामध्ये अपयश झालं, परंतु कधीही मी नाद सोडणार. निरनिराळे नवीन नवीन व्यवसाय आज तागायत हाताळणं ही साधारण माझं सर्वसाधारण धारणा राहिली. पुष्कळ अडचणी आल्या, कटकटी झाल्या, अडचणी आल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या, सगळं झालं, परंतु मी काम करणं कधी सोडलं नाही. वर्क इज वर्शिप ह्या धारणेने आज तागायत कामायत करतोय. आज 81 वर्षाचं वय आहे, 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु त्या सर्व काळामध्ये कधी नैराश्य किंवा डोक्यावर हात लावून कधी मी बसलेलो नाही. आज आपल्या सर्वांना वेळात वेळ काढून बोलवण्याचं कारण उद्देशित आहे की 50 वर्षामध्ये वेळोवेळी आपल्यापैकी बहुतांशी लोकांचा संबंध निरनिराळ्या कारणाने आला. त्या कारणामध्ये आता सध्या मी तितकाच ऍक्टिव्ह नसल्यामुळे जो काही खंड पडलेला आहे तो खंड न पडावा आणि मी गेल्या 50 वर्षात औरंगाबादमध्ये सर्वसाधारणपणे काय केलं, कसं केलं, काय नाही ते सर्वसाधारण लोकांच्यापर्यंत पोचवावं हा माझा उद्देश आहे. मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीची आवश्यकता नाही आणि प्रसिद्धीची हे सुद्धा नाही, इच्छाही नाही. फक्त लोकांशी संपर्क जो काही आहे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये तो आपल्या ध्यानी यावा, लोकांच्या ध्यानी यावा. त्यामधून मला मी ज्या प्रकारे माझं आयुष्य आजपर्यंत जगलेलं आहे ते लोकांना माहिती पडावं, आजच्या तरुण वर्गाला त्यामधून काहीतरी लाभ व्हावा हा माझा उद्देश आहे. आज सुद्धा मी रोज कार्यालयामध्ये बसतो आणि निरनिराळ्या लोकांना योग्य असं मार्गदर्शन प्रबोधन करतो आणि आज याच्या पुढे सुद्धा निरनिराळ्या मंडळींना जे निरनिराळे व्यवसाय करायचे त्याकरता सर्व प्रकारचं मार्गदर्शन, सर्व प्रकारचं प्रबोधन, सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्याकरता मार्ग करण्याची माझी तयारी आहे आणि ते करणार आहे आणि हेच माझं पुढे ध्येय आहे. सुदैवाने आज माझे सर्व उपक्रम आजच्या घडीला जवळजवळ 22 उपक्रम माझे चांगल्या रीतीने चालू आहेत आणि दिवसेंदिवस आणखी नवीन नवीन उपक्रम आम्ही करतोय म्हणजे आमचे कुटुंबीय आणि आमचे सहकारी. आता ते माझ्या मनोगतामध्ये 30 तारखेला सगळं सविस्तर करणार आहे, परंतु आपल्याला साधारण कल्पना यावी की 30 तारखेला कार्यक्रम काय आहे. त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी माझ्याबद्दल जे काही लिहिलेलं आहे त्याचं पुस्तक, त्याची कॉपी मी आता देणार आहे आपल्याला, त्यावरून आपल्याला कल्पना येईल. त्याशिवाय
माझ्या एका मित्राने एक डॉक्युमेंटरी तयार केली. ती डॉक्युमेंटरी जवळजवळ 5 तासाची. सर्वसाधारण माणसं 5 तास ते त्या डॉक्युमेंटरी पाहू शकणार नाही, परंतु त्याचं संक्षिप्तीकरण करून एक 50 मिनिटाची डॉक्युमेंटरी मी आता दाखवणार आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला डॉक्युमेंटरीची कल्पना येईल. सर्व स्तरांचा अगदी शासकीय अधिकाऱ्यापासून नेत्यांपर्यंत आणि सर्वसाधारण लोकांनी आपलं वक्तव्य सविस्तरपणे केलेलं आहे. आज आता जे काही डॉक्युमेंटरी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये सविस्तर नाही दाखवणार, पण तेवढा वेळ तुम्हालाही नाही, मलाही नाही आणि मी तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही. तर आज मी पुस्तकाची प्रत तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. त्या पुस्तकावरून तुम्हाला साधारण कल्पना येईल. ते पुस्तकाचं विमोचन 30 तारखेला आहे, परंतु अनऑफिशियली मी तुम्हाला देणार. त्यानंतर डॉक्युमेंटरीचं संक्षिप्तीकरण मी आता आपल्याला दाखवणार आहे. तर मला असं वाटतं 30-40 मिनिटं तुम्ही बघू शकाल. चालेल की नाही? चालेल ना?